भुजगशयन भव मदन जनक मम जनन मरण भयहारी। भुजगशयन भव मदन जनक मम जनन मरण भयहारी। जनन मरण भयहारी। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ध्यान श्लोक घेऊया। कस्तूरी तिलकौ ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभं नासाग्रे वरमौक्तिकं करतले वेणुः करे कङ्कणं सर्वाङ्गे हरिचन्दनौ सुललितं कण्ठे च मुक्तावली गोपस्त्री परिवेष्टितो विजयते गोपालचूडामणिः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। श्रूयतां देवदेवेश नारायण जगत्पते त्वदीयानावधानेन कथयिष्ये शुभाः कथाः। तत्रैव गंगा यमुना त्रिवेणी गोदावरी सिंधु सरस्वती च सर्वाणि तीर्थानि वसन्ति तत्र यत्राच्युतोदार कथा प्रसंगः। वक्रतुंड महाकाय कोटिसूर्य समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी विद्यारंभं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा। चिन्तासन्तानहन्तारो यत्पादाम्बुजरेणवः स्वीयानान्तान् निजाचार्यान् प्रणमामि पुनः पुनः। नमस्ते भगवन् व्यास वेदशास्त्रार्थकोविद ब्रह्म विष्णु महेशानां मूर्ते सत्यवती सुत शुकरूप प्रबोधज्ञ सर्वशास्त्र विशारद एतत् कथा प्रकाशेन मदज्ञानौ विनाशय। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री भगवते गोपाल कृष्णाय नमः। श्री नारदादि भागवतेभ्यो नमः। परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद सद्गुरु वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांना माझा साष्टांग दंडवत। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णु भगवन् नमस्ते। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णु भगवन् नमस्ते। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णु भगवन् नमस्ते। बोला गोपाल कृष्ण भगवान की जय। भागवत महात्म्य आपण बघतो आहोत। भागवत महात्म्याचा 6वा षष्ठोध्याय आपला आज चालू होतोय। ही कथा मोठी पवित्र आहे आणि ह्याचं श्रवण केल्यानंतर सर्व पापांचं भस्म होतं हे आपण गेल्या वेळेला बघितलं। आता कुमार काय म्हणतायत, सनकादी कुमार काय म्हणतायत ते आपण बघूया। सप्ताह यज्ञाचा विधी कसा आहे ते याच्यात वर्णन केलेलं आहे। किती काळ कुठे कसा हा सप्ताह केला पाहिजे, केव्हा केव्हा यापूर्वी तो झालेला आहे, याचं सगळं वर्णन याच्यामध्ये सांगितलेलं आहे। ते आपण आज बघणार आहोत। कुमारा उचुहु अथ ते संप्रवक्ष्यामः सप्ताह श्रवणे विधिं सहायैर्वसुभिश्चैव
प्रायः साध्यो विधि स्मृतः दैवज्ञ तु समाहूय मुहूर्त्यं पृच्छयत्नतः विवाहे यादृशं वित्तं तादृशं परिकल्पयेत. सनकादिक म्हणाले, आम्ही आता आपल्याला सप्ताह श्रवणाचे विधान सांगतो. साधारणतः लोकांची मदत आणि धन यांच्या साह्याने हा विधी पार पाडावा असं सांगितलं जातं. म्हणजे सगळ्यांच्या सहकार्याने हा सप्ताह झाला पाहिजे. सर्व लोककल्याणासाठी हा सप्ताह केला जातो. त्यामुळे एकट्या दुकट्याने या सप्ताहाचा खर्च करण्याचं कारण नाही. सुरुवातीला ज्योतिषाला बोलावून मुहूर्त विचारावा. तसेच विवाहासाठी जेवढ्या धनाची आवश्यकता असते तितक्या धनाची प्रयत्नपूर्वक व्यवस्था करावी असं आपल्याला कुमार सांगतायत की धन किती लागेल याचा अंदाज आपल्याला ते देत आहेत. नभस्याश्विनोर्जौ च मार्गशीर्षं शुचिर्नभाः एते मासः कथारंभे श्रोतॄणां मोक्षसूचकाः मासानां विप्रहेयानि तानि त्याज्यानि सर्वथा सहाय्याश्चेतरे तत्र कर्तव्यासोद्यमाश्च ये देशे देशे तथा सेयं वार्ता प्रेष्या प्रयत्नतः भविष्यति कथा चात्र आगंतव्यं कुटुंबिभिः. सप्ताह करण्यासाठी आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक व मार्गशीर्ष हे 6 महिने श्रोत्यांसाठी मोक्षदायी आहेत असं म्हटलंय. आणि आपण भाग्यवान आहोत की आपण चातुर्मासात या संहिता वाचनाला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे हे आपल्यासाठी नक्कीच मोक्षदायी ठरणार आहेत. देवर्षे या महिन्यातही, देवर्षे म्हणजे नारदांना म्हणतायत सनत कुमार की हे देवर्षे या महिन्यातही भद्रा, व्यतिपात इत्यादी कुयोग टाळावे. चांगला योग बघून मग त्यावर ही कथा करावी. दुसरे जे उत्साही लोक असतील त्यांना आपले मदतनीस म्हणून घ्यावेत. देशे देशे तथा सेयं वार्ता प्रेष्या प्रयत्नतः भविष्यति कथा चात्र आगंतव्यं कुटुंबिभिः. आणि नंतर प्रयत्नपूर्वक देशोदेशी निमंत्रण द्यावे की येथे भागवत कथा होणार आहे. तरी सर्व लोकांनी सहकुटुंब सहपरिवार इथे भागवत कथेसाठी यावं म्हणून लोकांना आमंत्रण द्यावं. एकट्या दुकट्यानी ही कथा करू नये. लोक कल्याणासाठी केली जाणारी ही कथा आहे. त्यामुळे तिथे अनेक लोक अपेक्षित आहेत. त्यांना बोलवावं, सगळ्यांचं कल्याण व्हावं. सर्वे सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः हे आपल्याला वेदांनी सांगितलेलं आहे. तेच इथे अपेक्षित आहे की सर्वांना बोलवावं. दूरे हरिकथा केचित दूरे चाच्युत कीर्तनाः स्त्रियः शूद्रादयो ये च तेषां बोधो यतो भवेत् देशे देशे विरक्ता ये वैष्णवाः कीर्तनोत्सुकाः तेष्वेव पत्रं प्रेष्यञ्च तल्लेखनमितीरितम्. जे भगवत कथा आणि हरिनाम संकीर्तनापासून दूर राहिलेले असतात त्यांना, तसेच स्त्रिया शूद्रादी यांनाही आमंत्रण मिळेल अशी व्यवस्था करावी. सर्वांना इथे बोलवावं, सर्वांना आमंत्रण द्यावं. देशोदेशी जे विरक्त वैष्णव आहेत आणि हरिकीर्तनात गोडी ज्यांना असेल त्यांना अवश्य निमंत्रण पाठवावं. त्यांना निमंत्रण पाठवण्याची पद्धत अशी आहे. ती पद्धत सुद्धा सनत कुमारांनी आपल्याला पुढे सांगितलेली आहे. सतां समाजो भविता सप्तरात्रं सुदुर्लभः अपूर्वरसरूपैव कथा चात्र भविष्यति श्रीभागवत पीयूष पानाय रसलम्पटाः भवन्तश्च तथा शीघ्र मायात प्रेम तत्पराः. आमंत्रणाची पद्धत बघा कशी आहे. महोदय, येथे 7 दिवस सत्पुरुषांची दुर्लभ अशी मांदियाळी जमणार आहे. ईश्वरनिष्ठांची मांदियाळी असं आपल्या पसायदानात संत ज्ञानेश्वरांनी म्हटलेलं आहे. तशी इथे भागवत कथा जिथे असते तिथे संतांची मांदियाळी जमते, सत्पुरुषांची मांदियाळी जमते असं सनत कुमार म्हणतायत. आणि अपूर्व रसमय अशी श्रीमद भागवताची कथा होणार आहे. आपण भगवत कथा रसाचे रसिक आहात म्हणून श्री भागवत कथामृताचे सेवन करण्यासाठी प्रेमपूर्वक ताबडतोब येण्याची कृपा करावी. तुम्ही आलात तर आमच्यावर कृपा होईल. त्यामुळे तुम्ही या, हे भागवत कथामृत रसपान करा
अमृत सेवन करा असं तिथे आमंत्रणात म्हटलेलं आहे. नावकाश कदाचित चेत् दिनमात्रं तथापि तु सर्वथा गमनं कार्यं क्षणोत्रैव सुदुर्लभः एवमाकारिणं तेषां कर्तव्यं विनयेन च आगन्तुकानां सर्वेषां वासस्थानानि कल्पयेत्. आणि पुढे असंही म्हटलंय की जर आपणास इतके दिवस सवड नसेल, 7 दिवस आपल्याला सवड नसेल, तर निदान 1 दिवस तरी अवश्य येण्याची कृपा करावी, कारण येथील प्रत्येक क्षण अत्यंत दुर्मिळ आहे. जे जे या कथा ऐकताना आपल्याला मिळणारे, जे ज्ञान प्राप्त होणारे, भगवंतांची कृपा प्राप्त होणारे, भगवंतांचं दर्शन होणारे, ते अत्यंत दुर्मिळ अशी गोष्ट आहे. त्यामुळे तुम्ही ते चुकवू नका. अशा प्रकारे नम्रतेने सगळ्यांना आमंत्रण द्यावं आणि जे लोक येतील त्यांच्यासाठी निवासाची योग्य ती व्यवस्थाही करावी, असंही सनत कुमारांनी सांगितलेलं आहे. तीर्थे वापि वने वापि गृहे वा श्रवणं मतं विशाला वसुधा यत्र कर्तव्यं तत्कथास्थलं शोधनं मार्जनं भूमेर् लेपनं धातुमण्डनं गृहोपस्करमुद्धृत्य गृहकोणे निवेशयेत् अर्वाक् पञ्चाहतो यत्ना दास्तीर्णानि प्रमेलयेत् कर्तव्यो मण्डपः प्रोच्चैः कदलिः खण्डमण्डितः. कथाश्रवण तीर्थक्षेत्रात, वनामध्ये किंवा आपल्या घरी सुद्धा योग्य मानलं गेलंय. म्हणजे घरात ही कथा करता येत नाही असं नाही, आपण आपल्या घरात सुद्धा ही कथा करू शकतो. जेथे पण जास्त लोकांना बोलवायचं असेल तर जेथे प्रशस्त मैदान असेल तेथे कथेचं आयोजन करावं. जागेची स्वच्छता करावी, सडा संमार्जन, रांगोळी इत्यादी करावी. घरातील सर्व सामान एका कोपऱ्यात ठेवावं, कारण ज्या योगे घर मोठं प्रशस्त होईल, लोकांना बसायला जागा होईल. 4-5 दिवस अगोदर प्रयत्नपूर्वक सतरंज्या वगैरे आसनासाठी तयार ठेवाव्या लोकांना बसण्यासाठी. आणि केळीच्या खांबानी उंच मंडप करून सजवावा, मंडप तयार करावा. केळीच्या खांबानी तो मंडप सजवावा, आसनासाठी सतरंज्या आणाव्यात, रांगोळ्या काढाव्यात, सडा संमार्जन करावं. अशा प्रकारे सनत कुमारांनी नारदांना सांगितलेलं आहे. फलपुष्पदलैर्विश्वगीतानेन विराजितः चतुर्दिक्षु ध्वजारोपो बहुसम्पद्विराजितः ऊर्ध्वं सप्तैव लोकाश्च कल्पनीयाः सविस्तरं तेषु विप्रा विरक्ताश्च स्थापनीयाः प्रबोध्य च. तो मंडप जो तयार केला असेल तो चारी बाजूनी पाने, फुले, फळे वगैरे लावून सुशोभित करावा. तोरणं लावावीत त्याला, चारी बाजूनी झेंडे लावून निरनिराळ्या वस्तूंनी तो सजवावा. त्या मंडपात एका उंच स्थानावर 7 विशाल लोकांची कल्पना करून त्यावर विरक्त ब्राह्मणांना बोलावून बसवावे. ब्राह्मणांना तिथे बसवायचं कारण तिथे जप जाप्य करण्यासाठी त्या 7 लोकांमध्ये जणू 7 ब्राह्मण बसवलेले आहेत अशी ती कल्पना आहे. पूर्वंतेषामासनानि कर्तव्यानि यथोत्तरं वक्तुश्चापि तदा दिव्य मासनं परिकल्पयेत् उद्मुखो भवेत् भक्ता श्रोता वै प्राग्मुखस्तदा प्राग्मुखश्चेत् भवेत् भक्ता श्रोता चोन्मुखस्तदा. पुढच्या बाजूला त्यांच्यासाठी यथोचित आसने तयार ठेवावी. त्यांच्या मागे वक्त्यासाठी सुद्धा एक दिव्य सिंहासन तयार करावं. जर वक्ता उत्तराभिमुख बसला असेल तर श्रोत्यांनी पूर्वेकडे तोंड करून बसावे, आणि जर वक्ता पूर्वाभिमुख बसला असेल तर श्रोत्यांनी उत्तरेकडे तोंड करून बसावे. वक्त्यांनी आणि श्रोत्यांनी कोणत्या दिशेला तोंड करून बसावं हे सांगितलंय. आसने कशी तयार करावी याचं सविस्तर वर्णन श्रीमद भागवत महापुराणात सनत कुमार नारद महर्षींना सांगत आहेत. अथवा पूर्वदिग्ज्ञेया पूज्य पूजक मध्यतः श्रोतॄणामागमे प्रोक्ता देशकालादिको विदैः विरक्तो वैष्णवो विप्रो वेदशास्त्र विशुद्धिकृत दृष्टांत कुशलो धीरो वक्ता कार्योति निस्पृहः. किंवा वक्ता किंवा श्रोता दोघांनी पूर्वेकडे तोंड करून बसावे. देशकाल इत्यादी जाणणाऱ्या विद्वानांनी श्रोत्यांच्यासाठी असाच नियम सांगितला आहे. जो वेद आणि शास्त्रांची स्पष्ट व्याख्या करण्याचा अधिकारी आहे, वेगवेगळे दृष्टांत देऊ शकतो आणि अत्यंत निस्पृह आहे, असा विरक्त आणि विष्णुभक्त ब्राह्मण
वक्ता असावा. वक्ता कोण असावा त्याचाही क्रायटेरिया इथे त्यांनी विशेष गोष्ट त्याची सांगितलेली आहे. अनेक धर्म विभ्रांत स्त्रैणाम पाखंडवादिनः शुकशास्त्र कथोच्चारे त्याज्यास्ते यदि पंडिताः वक्तुः पार्श्वे सहायार्थ मन्यस्थाप्यस्तथा विधः पंडितः संशयच्छेत्ता लोकबोधन तत्परः. जे अनेक धर्ममतांमुळे गोंधळात पडले आहेत, स्त्रीलंपट आहेत, नास्तिक आहेत, असे लोक जरी विद्वान असले तरी त्यांना भागवत कथा सांगण्यासाठी नेमू नये असं स्पष्टपणे आपल्याला इथे सनकादी म्हणजे सनत कुमार सांगत आहेत. वक्त्याच्या जवळच त्याला मदत करण्यासाठी एक तसाच विद्वान बसवला पाहिजे, तितक्याच तोडीचा की त्यालाही भागवतातलं सगळं ज्ञान असेल अशा विद्वानाला बसवलं पाहिजे. तो सर्व प्रकारच्या संशयाची निवृत्ती करण्यात अधिकारी आणि लोकांना समजावून देण्यात कुशल असला पाहिजे. वक्त्यावर सगळा भार पडू नये, त्याला मदत व्हावी म्हणून असा एक विद्वान वक्त्याच्या शेजारी बसावा असं आपल्याला सनत कुमारांनी सांगितलेलं आहे. वक्त्राक्षौरं प्रकर्तव्यं दिनादर वाग्व्रताप्तये अरुणोदये सौनिर्वर्त्य शौचं स्नानं समाचरेत् नित्यं संक्षेपतः कृत्वा संध्याद्यं स्वं प्रयत्नतः कथा विघ्न विघाताय गणनाथं प्रपूजयेत्. कथा प्रारंभ होण्याच्या आदल्या दिवशी व्रत धारण करण्यासाठी वक्त्याने क्षौर केले पाहिजे. तसेच सूर्योदयाच्या वेळी शौच मुखमार्जन करून स्नान केले पाहिजे. त्यानंतर संध्या वगैरे आपले नित्य कर्म आटोपून कथा निर्विघ्नपणे पार पडावी म्हणून श्री गणेशाचं पूजन केलं पाहिजे असा स्पष्ट उल्लेख आपल्याला इथे सनकादींनी सांगितलेला आहे की वक्त्यांनी काय पाळलं पाहिजे, वक्त्यांनी काय केलं पाहिजे भागवत कथा करण्यापूर्वी. पितॄन् संतर्प्य शुद्ध्यर्थं प्रायश्चित्तं समाचरेत् मंडलं च प्रकर्तव्यं तत्र स्थाप्यो हरिस्तथा कृष्णमुद्दिश्य मंत्रेण चरेत् पूजा विधिं क्रमात् प्रदक्षिण नमस्कारान् पूजान्ते स्तुतिमाचरेत्. त्यानंतर पितरांसाठी तर्पण करून पापांच्या शुद्धीसाठी प्रायश्चित्त करावं आणि एक मंडल तयार करून त्यावर श्रीहरींची स्थापना करावी. आपल्या सर्व चांगल्या कार्यांमध्ये आपल्याला आधी नांदी श्राद्ध वगैरे करायला सांगतात, म्हणजे पितरांचं तर्पण करायला सांगतात. आपण जी पापं आपल्याकडून जाणता अजाणता घडलेली असतात त्यांचं प्रायश्चित्त घ्यायला सांगतात आणि श्रीहरींची स्थापनाही करायला सांगितलेली आहे. नंतर भगवान श्रीकृष्णांना उद्देशून मंत्रोच्चारपूर्वक षोडशोपचाराने क्रमाने पूजन करावं. त्यानंतर प्रदक्षिणा आणि नमस्कार करून पूजेच्या शेवटी भगवंतांची स्तुती करावी असं म्हटलेलं आहे. मध्ये विष्णू सहस्रनामाने तुम्ही स्तुती करू शकता किंवा भगवद्गीता गाऊन सुद्धा तुम्ही ते करू शकता. संसार सागरे मग्नं दीनं मा करुणानिधे कर्म मोह गृहीतांगम मामुद्धर वार्णवात् श्रीमद्भागवतस्यापि ततः पूजा प्रयत्नतः कर्तव्या विधिना प्रीत्या धूपदीप समन्विता. हे करुणानिधे, मी संसार सागरात बुडालेला एक दीन आहे. कर्मामुळे उत्पन्न झालेल्या मोहाने ग्रासलेल्या मला या संसार सागरातून वर काढावे. नंतर धूप दीप वगैरे उपचाराने मोठ्या उत्साहाने आणि प्रेमाने श्रीमद भागवताचीही म्हणजे या ग्रंथाची, ज्या ग्रंथामध्ये भगवंताने आपलं तेज प्रस्थापित केलेलं आहे त्या ग्रंथाची योग्य प्रकारे भगवंतच समजून त्याची पूजा करायची आहे. भागवत ग्रंथ आपल्या घरात असणं म्हणजे साक्षात भगवंतांचं अस्तित्व आपल्या घरात असणं असा त्याचा अर्थ आहे. आणि तो आपल्याला इथे सांगितला आहे की भागवत ग्रंथाची सुद्धा भागवत कथा करण्यापूर्वी पूजा केली पाहिजे. पुढे म्हटलेलं आहे, त्याच्या पुढे फळ वगैरे ठेवावं ते आपण बघूया. ततस्तु श्रीफलं धृत्वा नमस्कारो समाचरेत् स्तुती प्रसन्न चित्तेन कर्तव्या केवलं तदा. त्यानंतर ग्रंथाच्या समोर नारळ ठेवून नमस्कार करावा आणि प्रसन्न चित्ताने केवळ स्तुती करावी. केव्हाही कथा करताना भगवंतांच्या समोर श्रीफळ अर्पण करावं, भगवंतांना विनंती करावी की कथा निर्विघ्नपणे पार पडू दे. तर तेच इथे त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. श्रीमद्भागवताख्योऽयं
प्रत्यक्ष कृष्ण एव हि स्वीकृतोऽसि मया नाथ मुक्त्यर्थम भवसागरे. आणि श्रीमद भागवताच्या रूपाने आपण साक्षात भगवान श्रीकृष्णच आहात. हे नाथ, या भवसागरातून सुटका होण्यासाठी मी आपणास शरण आलो आहे, असे अनन्य शरण आपण भगवंतांच्या चरणाशी व्हावं आणि मग ही कथा करावी, असं सनकादी मुनी आपल्याला सांगताहेत. मनोरथो मदीयोऽयं सफलः सर्वथा त्वया निर्विघ्नेनैव कर्तव्यो दासोऽहं तव केशव. एवं दीनवचः प्रोक्ष्य वक्तारं चाथ पूजयेत् सम्भुष्य वस्त्रभूषाभिः पूजान्ते तं च संस्तवेत्. कोणत्याही विघ्नाशिवाय आपण माझं हे मनोरथ यथास्थित पूर्ण करावं. हे केशवा, मी आपला दास आहे, अशी प्रार्थना भगवंतांना करावी. आणि अशा प्रकारे करुण पूर्ण प्रार्थना करून नंतर वक्त्याचं सुद्धा पूजन करावं. वक्त्याला सुंदर वस्त्रालंकारांनी सुशोभित करून त्याच्या पूजनानंतर त्याचीही स्तुती करावी की तू उत्तम वक्ता आहात आपण, आणि आम्हाला ही कथा ऐकवा, म्हणून श्रोत्यांनी त्यांचीही पूजा करावी, असं इथे सनकादी कुमारांनी नारद ऋषींना सांगितलेलं आहे. शुकरूप प्रबोधज्ञ सर्वशास्त्र विशारद एतत् कथा प्रकाशेन मदज्ञानौ विनाशय तदग्रे नियमः पश्चात् कर्तव्य श्रेयसे मुदा सप्तरात्रन्यथा शक्त्या धारणीयस्स एव हि. हे शुकस्वरूप भगवन, समजावून देण्याच्या कलेत आपण कुशल आहात आणि सर्व शास्त्रात पारंगत आहात. कृपया ही कथा समजावून सांगून माझे अज्ञान दूर करावे, असं नारद मुनींनी त्यांना म्हटलेलं आहे. त्यानंतर प्रसन्नतेने आपल्या कल्याणासाठी वक्त्यासमोर नियम करून 7 दिवस पर्यंत त्याचे यथाशक्ती पालन करावे. सप्ताह ज्या वेळेला करतो त्यावेळेला आपल्याला काही नियम पाळायचे असतात. ते वक्त्यासमोर ते आपण प्रसन्नतेने ती कल्याणासाठी ते नियम करायचे आहेत, त्याच्यासमोर उच्चार करायचा आहे आणि आपण त्याचं पालन करायचंय. वर्णम पंचविप्राणां कथां भंग निवृत्तये कर्तव्यंतैर्हरेर्जाप्यं द्वादशाक्षर विद्यया ब्राह्मणान् वैष्णवांश्चान्यांस्तथा कीर्तनकारिणः नत्वा संपूज्य दत्ताज्ञस् स्वयमासनमाभिषेत् लोकवित्त धनागार पुत्रचिन्तां विदस्य च कथाचित्तः शुद्धमतिस् सलभेत् फलमुत्तमम् आसूर्योदयमारभ्य सार्धत्रिप्रहरान्तकं वाचनीया कथा सम्यक् धीरकंठौ सुधीमता. कथेमध्ये विघ्न येऊ नये म्हणून आणखी 5 ब्राह्मणांना निमंत्रित करून त्यांच्याद्वारा भगवंतांच्या द्वादशाक्षर मंत्राचा म्हणजे ओम नमो भगवते वासुदेवाय याचा जप करावा. यानंतर ब्राह्मण, अन्य विष्णू भक्त आणि संकीर्तन करणाऱ्यांना नमस्कार करून त्यांची पूजा करावी व त्यांची आज्ञा घेऊन स्वतः स्थानापन्न व्हावे. जो पुरुष लोकव्यवहार, संपत्ती, धन, घर, पुत्र इत्यादींची चिंता सोडून शुद्ध चित्ताने केवळ कथेतच लक्ष ठेवतो त्याला श्रवणाचे उत्तम फळ मिळते. श्रवणाचे फळ उत्तम कुणाला मिळते ते स्पष्टपणे सांगितलेले आहे की जो पुरुष लोकव्यवहार, धन, संपत्ती, घर, पुत्र इत्यादीची चिंता सोडून देतो, कथेला बसताना बाकीचे व्यवहार बाजूला ठेवून पूर्णपणे कथेत चित्त एकाग्र करून एकतानतेने भगवंतांशी समरस होऊन कथा ऐकतो त्याला वक्त्याशी समरस होऊन कथा ऐकतो त्याला श्रवणाचं फळ मिळतं. बुद्धिमान वक्त्याने सूर्योदयाला कथेची सुरुवात करून 3.5 प्रहरापर्यंत मध्यम स्वरात चांगल्या तऱ्हेने स्पष्ट उच्चारासहित कथेचे वाचन करावे. वक्त्याने वाचन कसं करायचंय ते पण आपल्याला इथे सांगितलेलं आहे. पुढे बघा काय म्हणतात ते. कथा विराम कर्तव्यो मध्यान्हे घटिकाद्वयं तत्कथामनुकार्यं वै कीर्तनं वैष्णवैस्तदा मलमूत्रजयार्थं हि लघ्वाहार सुखावहः हविष्यान्येन कर्तव्यो एकवारं कथार्थिना. दुपारच्या वेळी 2 घटका ही कथा बंद ठेवावी. यावेळी कथेतील प्रसंगानुसार
उपस्थित वैष्णवांनी भगवत गुणांचे संकीर्तन करावे. वक्ता जरी कथा करणार नसला तरी जे श्रोते बसलेले आहेत, वैष्णव भक्त बसलेले आहेत, त्यांनी भगवत नामाचं संकीर्तन करावं, गुणांचं संकीर्तन करावं असा स्पष्ट आदेश दिलेला आहे. कथेच्या वेळी मलमूत्र वेग ताब्यात राहावा, यासाठी आहार कसा असला पाहिजे हे पण आपल्याला सांगतायत की अल्पाहार हितकारी असतो, म्हणून श्रोत्याने दिवसातून केवळ एक वेळच हविषान्न घ्यावे. उपोष्य सप्तरात्रं वै शक्तिश्चेत् शृणुयात् तदा घृतपानं पयःपानं कृत्वा वै शृणुयात् सुखं फलाहारेण वा भाव्यम् एकभुक्तेन वा पुनः सुखसाध्यं भवेद्यत्युः कर्तव्यं श्रवणाय तत्. सुदृढ असेल त्यांनी 7 दिवस निराहार राहून कथा ऐकावी आणि केवळ दूध व तूप घेऊन आनंदाने कथा श्रवण करावी किंवा फलाहार घ्यावा. अगर दिवसातून एक वेळा एक प्रकारचे अन्न खावे. ज्याला जो नियम सहज पाळणे शक्य असेल त्याने तो नियम कथा श्रवणाचे वेळी पाळावा. भोजनं तु वरं मन्ये कथा श्रवणकारकं नोपवासो वरः प्रोक्तः कथा विघ्नकरो यदि सप्ताहव्रतीनां पूसान् नियमात् शृणु नारद विष्णुदीक्षा विहीनानाधिकारः कथाश्रवे. कथा श्रवणास सहाय्यक असेल तर मी उपवास करण्यापेक्षा भोजन करण्याला प्राधान्य देतो. जर आपल्याला उपवास जमणार नसेल आणि आपण कथा जेवून ऐकू शकत असाल तर आपण भोजन करण्याला सुद्धा प्राधान्य द्यायला हरकत नाही. उपवास करण्याने श्रवणात अडथळा येत असेल, आपल्याला त्रास होणार असेल, ऍसिडिटी होणार असेल, चक्कर येणार असेल किंवा आपलं भुकेमुळे मन लागणार नसेल तर त्या कथा श्रवणाला काही अर्थ राहणार नाही, तर तुम्ही त्यावेळेला जेवून सुद्धा कथा ऐकायला बसायला हरकत नाही. उपवास न केलेला बरा असं स्पष्ट मत दिलेलं आहे. सनकादी मुनी सांगतायत, हे नारद मुने, नियमपूर्वक सप्ताह ऐकणाऱ्या पुरुषांसाठी काय नियम आहेत ते पुढे ऐका. ज्याने विष्णू भक्तांची दीक्षा घेतली नाही तो कथा श्रवण करण्याचा अधिकारी नाही. पुढे आणखीन काही नियम सांगितले ते पण आपण बघूया. ब्रह्मचर्य मधसुक्तिं पत्रावल्यांच भोजनं कथा समाप्तो भुक्तिंच कुर्यान्नित्यं कथाव्रती द्विदलं मधुतैलंच गरिष्ठान्नं तथैव च भावदुष्टं पर्युषितं जह्या नित्यं कथाव्रती. जो पुरुष नित्य नियमाने कथा ऐकतो त्याने ब्रह्मचर्य पाळावे, जमिनीवर झोपावे आणि दररोज कथा संपल्यानंतर पत्रावळीवर भोजन करावे. डाळ, मध, तेल, पचण्यास जड, वाईट भावनेने दूषित आणि शिळे अशा अन्नाचा व्रतस्थ माणसाने अवश्य त्याग केला पाहिजे. कामं क्रोधं मदं मानं मत्सरं लोभमेव च दंभं मोहं तथा द्वेषं दूरयेच्च कथाव्रती वेद वैष्णव विप्राणां गुरुग्रोवतीनां तथा स्त्रीराजमहतां निंदां वर्जयेद्यः कथाव्रती. कथा श्रवणाचे व्रत घेतलेल्याने काम, क्रोध, मद, मान, सन्मान, मत्सर, लोभ, दंभ, मोह आणि द्वेष यांना आपल्या मनात अजिबात थारा देऊ नये. त्याने वेद, वैष्णव, ब्राह्मण, गुरु, गोसेवा करणारे तसेच स्त्रिया, राजा आणि महापुरुषांची निंदा वर्ज्य करावी, निंदा करू नये असं स्पष्ट मत आपल्याला सनकादींनी दिलेलं आहे. रजस्वलांत्यजम्लेंच पतितव्रात्यकैस्तथा द्विजद्विग्वेदबाह्यैश्च नवदेद्यः कथाव्रती सत्यं शौचं दयां मौनं मार्जवं विनयं तथा उदारमानसं तद्वदेवं कुर्यात् कथाव्रती. व्रतस्थ पुरुषाने रजस्वला स्त्री, चांडाल, म्लेंछ, पापी, गायत्री जप न करणारे ब्राह्मण, ब्राह्मणांचा द्वेष करणारे तसेच वेद न मानणारे यांच्याशी संभाषण करू नये. कथा श्रवण करणाऱ्याने सत्य, शौच, दया, मौन, आर्जव, विनय आणि औदार्ययुक्त आचरण केलं पाहिजे. आचरण कसं असलं पाहिजे ते पण कथा श्रवण करणाऱ्यांचं सुद्धा, वक्त्याचं तर त्यांनी सांगितलंच, तसं श्रवण करणाऱ्यांचं सुद्धा आचरण उत्तम असलं पाहिजे. त्यांनाही नियम आहेत ते त्यांनी पाळले पाहिजेत असं स्पष्ट मत त्यांनी दिलेलं आहे.
दरिद्रश्च क्षयी रोगी निर्भाग्यः पापकर्मवान् अनपत्यो मोक्षकामः शृणुयाच्च कथामिमाम् अपुष्पाकाकवन्ध्या च वन्ध्याया च मृतार्भका स्त्रवद्गर्भा च या नारी तया श्राव्या प्रयत्नतः. दरिद्री, क्षयरोगी, कोणत्याही रोगाने पीडित, अभागी, पापी, पुत्रहीन, मोक्षाची इच्छा करणारे यांनीही ही कथा आवर्जून अवश्य ऐकावी. ज्या स्त्रीचे रजोदर्शन थांबले आहे, जिला फक्त एकच संतान झाले आहे, जी बांझ आहे, जिचे संतान जिवंत राहत नाही किंवा जिचा गर्भपात होतो, अशा स्त्रियांनी प्रयत्नपूर्वक ही कथा ऐकावी. या कथेचं श्रवण केल्याचं पुण्य, तुमचे सगळे दोष नाहीसे होतात, असाच याचा अर्थ आहे. एतेषु विधिना श्रावे तदक्षयतरं भवेत् अत्युत्तमा कथा दिव्या कोटि यज्ञ फलप्रदा. एवं कृत्वा व्रतविधि मुद्यापनमथाचरेत् जन्माष्टमी व्रतमिव कर्तव्यं फलकांक्षिभिः. वरील सर्वजण जर नियमांचे पालन करून कथा ऐकतील तर त्यांना अविनाशी फल प्राप्त होऊ शकते. ही सर्वात उत्तम दिव्य कथा कोट्यावधी यज्ञांचे फळ देणारी आहे. आपल्याला यज्ञ करणं सहज शक्य होत नाही, आपण सर्वसामान्य माणसं आहोत, पण जर भागवत कथा आपण ऐकली तर कोट्यावधी यज्ञ केल्याचे पुण्य मात्र आपल्याला नक्की प्राप्त होतो. अशा प्रकारे नियमांचे पालन करून नंतर या व्रताचे उद्यापन करावे. ज्याला विशिष्ट फलप्राप्तीची इच्छा असेल त्याने गोकुळाष्टमी व्रताप्रमाणे याचे उद्यापन करावे. गोकुळाष्टमीची पूजा आपण करतो, नुकतीच गोकुळाष्टमी आता येणार आहे, तेव्हा त्याची पूजा करू, त्याचं उद्यापन करू. तर ते उद्यापन आपण करतो तसं उद्यापन करायचंय, म्हणजे फार अवघड आहे अशातला भाग नाही. आणि सुद्धा त्यांनी काय काय त्याच्यावर पुढे उपाय आहेत, कशा प्रकारे आपल्याला याचं उद्यापन करता येतं तेही सांगितलेलं आहे. सोपं 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 करून आपल्याला भगवंत सांगतात, त्यामुळे काळजी करण्याचं काहीच कारण नाही. एवं नगाहि यज्ञेस्मिन् समाप्ते श्रोतृभिस्तथा पुस्तकस्य च वक्तुश्च पूजा कार्याति भक्तितः प्रसाद तुलसी माला श्रोतृभ्यश्चाथ दीयतां मृदंगताल ललितं कर्तव्यं कीर्तनं ततः. परंतु जे भगवंतांचे निष्कांचन भक्त आहेत त्यांना उद्यापन करण्याचे बंधन नाही. ते निष्काम भगवत भक्त असल्याने केवळ श्रवणानेच पवित्र होतात. या प्रकारे जेव्हा सप्ताह यज्ञाची समाप्ती होईल तेव्हा श्रोत्यांनी अत्यंत भक्तिपूर्वक ग्रंथ आणि वक्ता यांची पूजा करावी. नंतर वक्त्याने श्रोत्यांना प्रसाद व तुळशीच्या माळा द्याव्यात. तुळशीची माळ भगवंतांना अतिशय प्रिय आहे, त्यामुळे भगवंतांच्या गळ्यातली तुळशीची माळ प्रसाद म्हणून श्रोत्यांना द्यावी असं सनत कुमार नारद मुनींना म्हणतात की वक्त्यांनी त्यांना तो प्रसाद म्हणून द्यावा. आणि सर्वांनी मृदुंग झांज यांच्या सुंदर गजरात भगवत कीर्तन करावं. आपण सुद्धा भगवत कीर्तन करूया. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णु भगवन् नमस्ते. जय शब्दं नमः शब्दं शंख शब्दं चकारयेत् विप्रेभ्यो याचकेभ्यश्च वित्तमन्नं च दीयताम्. विरक्तश्चेत् भवेत् श्रोता गीता वाच्या परेहनि, गृहस्थश्चेत् तदाहो मः कर्तव्यः कर्म शांतये. जय जयकार, नमस्कार, शंखनाद करावा. तसेच ब्राह्मण याचक यांना धन आणि अन्न द्यावे. श्रोता विरक्त असेल तर त्याने या कर्माच्या समाप्तीसाठी दुसऱ्या दिवशी गीता पठण करावे. हे सगळं जर करायचं नसेल, जप, शंखवादन, काही नामसंकीर्तन, तर गीता पठण करावं. गृहस्थांनी हवनही करायला काही हरकत नाही. ते हवन कसं करायचं तेही त्यांनी पुढे आपल्याला सांगितलेलं आहे. प्रतिश्लोकं तु जुहुयात् विधिना दशमस्य च पायसं मधुसर्पिश्च तिलान्नादिक संयुतम् अथवा हवनं कुर्यात् गायत्र्या सुसमाहितः तन्मयत्वात् पुराणस्य परमस्य च तत्त्वतः. होमाशक्तो बुधो होम्य दद्यात् तत्फलसिद्धये नानाच्छिद्र निरोधार्थं न्यूनताधिकतानयोः. हवन करताना दशमस्कंधाचा एक एक श्लोक वाचून विधीपूर्वक पायस, मध,
तूप, तीळ आणि अन्न या वस्तूंच्या आहुती द्याव्यात. पायस म्हणजे खीर, ही खीर बनवली जाते आणि मध, तूप, तीळ, अन्न या वस्तूंच्या आहुती दिल्या जातात. किंवा एकाग्र चित्ताने गायत्री मंत्राने हवन करावे. आपल्याला जर हे सगळं शक्य नसेल तर फक्त गायत्री मंत्र म्हटला तरी चालेल. दशमस्कंदाचे एक एक श्लोक वाचायची गरज नाही. कारण खरे पाहू जाता महापुराण हे गायत्री स्वरूपच आहे. होम हवन करण्याचे सुद्धा जर आपल्याकडे सामर्थ्य नसेल तर फल प्राप्त करण्यासाठी ब्राह्मणांना हवन सामग्री दान करावी. आपण जी हवन सामग्री जमा करणार आहोत, मध, तूप, तीळ, अन्न किंवा पायस, ते आपण ब्राह्मणांना देऊ शकतो. तसेच अनेक प्रकारच्या त्रुटी दूर करण्यासाठी आणि विधी नियम पालनात जे काही कमी अधिक दोष राहिले असतील ते नाहीसे करण्यासाठी विष्णू सहस्रनामाचा पाठ करावा. त्यामुळे किती सोपं केलं भगवंतांनी आपल्यासाठी. गीता पठण करा, नाही तर आता विष्णू सहस्रनाम केलं तरी चालेल. दोषयो प्रशमार्थांच पठेन नाम सहस्रकम तेन स्यात् सफलम सर्व नास्त्यस्मादधिकं यतः. आपण त्याला आता विष्णू सहस्रनाम म्हणतो, त्याला पूर्वी नाम सहस्र असं म्हटलं जात असे, ते करावं असं इथे म्हटलेलं आहे. त्यामुळे सुद्धा सर्व कर्मांची जे दोष उणिवा राहिले असतील त्या ह्याच्यामध्ये भागवत सप्ताहामध्ये त्या पूर्ण होतील, कर्मांची पूर्ती होईल आणि कोणतेही कर्म या नामसहस्रापेक्षा श्रेष्ठ नाही असं सनकादिक नारद मुनींना म्हणजे पर्यायाने आपल्यालाही सांगतायत. द्वादश ब्राह्मणान् पश्चात् भोजयेन् मधुपायसैः दद्यात् सुवर्णन्धेनुञ्च व्रतपूर्णत्व हेतवे शक्तौ फलत्रयमितौ स्वर्णसिंहौ विधाय च तत्रास्य पुस्तकं स्थाप्य लिखितल्ललिताक्षरं सम्पूज्यावाहनाद्यैस्तदुपचारैः सदक्षिणं वस्त्रभूषणगन्धाद्यैः पूजिताय यतात्मने. नंतर 12 ब्राह्मणांना पायस, मध असे उत्तम पदार्थयुक्त भोजन द्यावे. तसेच व्रताच्या पूर्ततेसाठी गाय आणि सुवर्णाचे दान करावे. आणि पुढे सगळा एकत्र अर्थ दिलेला आहे, तो आपण मी पुढचे राहिलेले 2 श्लोक म्हणून तो अर्थ वाचते. सम्पूज्यावाहनाद्यैस्तदुपचारैः सदक्षिणं वस्त्रभूषणगन्धाद्यैः पूजिताय यतात्मने आचार्याय सुधीर्दत्वा मुक्तस्यात् भवबन्धनैः एवं कृते विधाने च सर्वपापनिवारणे फलदैः स्यात् पुराणं तु श्रीमद्भागवतं शुभं धर्मकामार्थमोक्षाणां साधनस्यान्न संशयः. 3 पल सुवर्णाचा एक सिंह करून त्यावर सुंदर अक्षरात लिहिलेला श्रीमद भागवत ग्रंथ ठेवावा. आपण स्वतः लिहावा तो सुंदर अक्षरात आणि ठेवावा. आवाहनादी विविध उपचारांनी त्याची पूजा करावी आणि जितेंद्रिय आचार्याला वस्त्र, अलंकार, गंध वगैरेने पूजा करून दक्षिणा देऊन तो ग्रंथ समर्पण करावा. बुद्धिमान दाता असा विधी करण्याने जन्म मरणाच्या बंधनातून मुक्त होतो. हा सप्ताह पारायणाचा विधी सर्व प्रकारची पापे नाहीसा करणार आहे. मंगलमय भागवत पुराण हे इष्ट फल प्राप्त करून देणार आहे. तसेच धर्म, अर्थ, काम, मोक्ष या पुरुषांची पुरुषार्थ जे आपण ज्याला म्हणतो त्यांची प्राप्ती करून देणारं असं हे उत्तम साधन आहे. याबाबत कुठलीही शंका घेण्याचं कारण नाही. आज आपण इथेच विरमणार आहोत. मी गरुड पुराण स्तुती घेते विष्णूची आणि त्यानंतर उद्या पुन्हा आपण भेटूया. राहिलेला 6वा अध्याय आपण पुन्हा उद्या पुढे पुरा करणार आहोत. तोपर्यंत इथेच विरमूया. मी तुम्हा सर्व श्रोत्यांचे पुन्हा पुन्हा आभार मानते. तुम्ही इथे येता, ही भागवत कथा त्यामुळे संपन्न होती आहे, आनंददायी होती आहे आणि अतिशय सुंदर वातावरण त्यामुळे तयार होत आहे. आपणा सर्वांची मी अत्यंत आभारी आहे. तुम्ही पुन्हा पुन्हा इथे येत राहा, भागवत कथा ऐका, भागवत कथा ऐकण्याचं पुण्य मिळवा. आपल्या मित्र मैत्रिणींना या भागवत कथेचे जे व्हिडिओज तयार होतील ते पाठवा, त्यांना त्याची लिंक पाठवा. त्यांना जॉईन व्हायचं असेल तरी सुद्धा त्यांना जॉईन होता येईल. गरुड गमन तव चरण कमल मिह मनसि लसतु मम नित्यम्. गरुड गमन तव चरण कमल मिह मनसि लसतु मम नित्यम्. मनसि लसतु मम नित्यम्. मम तापमपाकुरु देव
मम पापमपा कुरुदेव मम तापमपा कुरुदेव मम पापमपा कुरुदेव जलजनयन विधिनमुचिहरण मुख विबुध विनुत पद पद्म जलजनयन विधिनमुचिहरण मुख विबुध विनुत पद पद्म विबुध विनुत पद पद्म मम तापमपा कुरुदेव मम पापमपा कुरुदेव मम तापमपा कुरुदेव मम पापमपा कुरुदेव। बोला गोपाल कृष्ण भगवान की जय। गरुडगमन तव चरणकमलमिह मनसि लसतु मम नित्यम् गरुडगमन तव चरणकमलमिह मनसि लसतु मम नित्यम् मनसि लसतु मम नित्यम्